माध्यमचा वाद कुठेतरी राज्य सरकारनं लावलाय अशा नाही, इंग्रजी पद्धतीचे. माध्यमाचा वादाचा प्रश्न नाही. इंग्रजी शिक्षक आहेत ते, बरोबर. इंग्रजी शिकवणारे शिक्षक आहेत. मग अच्छा. त्याच्यामध्ये मराठी मीडियमचे असले तरी त्यांची टेस्ट होणार आणि इंग्रजी मधले असले तरी टेस्ट होणार. तसं सेपरेट काढलं. त्यांचं शिष्टमंडळ मला भेटून गेलं आणि त्याप्रमाणे मी नवीन GR काढलाय. कारण मुलांना इंग्लिश तर शिकवता आलंच पाहिजे ना. बिलकुल. आता जे मराठी माध्यमची जी मुलं आहेत ना, मराठी माध्यमची मुलं त्यांना मराठी माध्यमासाठी घेतोच ना आपण. बिलकुल. पण त्यांचं म्हणणं आहे काय, की सरसकट मेरिट लावा आणि गुणवत्तेनुसार भरती करा. सेपरेट साधन व्यक्ती हा जो मुद्दा मी काढलाय. आपल्याला सांगू, आपण बघा शेवटी विद्यार्थ्यांचं हित सुद्धा बघितलं पाहिजे ना. मला जे भेटायला आले त्यांना मी सांगितलं, तुम्हाला एक पत्र फक्त लिहून दाखवा न चुकता, इथंच बसून. अच्छा. त्यांनी नाही म्हणून सांगितलं, आम्हाला नाही लिहिता येणार म्हणून. शेवटी केसरकर साहेब, असं आता आहे की ह्याच्यामध्ये मी त्यांचं तरी पण मान्य केलं की मेरिटवर असेल तरी त्यांचे इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व आहे, त्याची टेस्ट घेतली जाईल. इंग्रजी भाषा माहितीच पाहिजे ना, मुलांना शेवटी शिकवायचं आहे ना. एक तर आमच्या गेल्या वेळेला 3 लाख मुलं कमी झाली आमच्या शाळांमधली. अच्छा. नाही, यांच्या आता मराठी माध्यमची मुलं काय म्हणतात, की आम्ही मराठी माध्यम मधून जरी डीएड केलं असलं तरी आम्ही इंग्लिश चांगल्या पद्धतीने शिकवू शकतोय. अशा पद्धतीची भूमिका त्यांची आहे. मग त्यांची टेस्ट घेणार. कधी अभियोग्यता चाचणी तर झाली ना सर? अभियोग्यता चाचणी झाली तरी त्यांचा आग्रह असल्यामुळे, अदरवाईज आम्ही इंग्रजी मीडियमच्या मुलांना इंग्रजीचं सखोल ज्ञान नसतं, कारण त्यांना लहानपणापासून तेच शिकवलं जातं. अच्छा. बरोबर. मी सुद्धा इंग्रजी फ्लुएंटली बोलू शकतो. याचा अर्थ असा नाही की इंग्रजीचं मला प्रत्येक गोष्ट येते म्हणून. शेवटी इंग्रजी शिकवायचं आहे ना. इंग्रजी शिकवायचं आणि त्याच्यासाठी रिसोर्स पर्सन म्हणून प्रत्येक ह्याच्यामध्ये 4800 मुलं असणार, जी परफेक्ट त्यांना इंग्रजी बोलता आलं पाहिजे. बिलकुल. बाकी आता जवळजवळ 40,000 मुलं आम्ही भरतोय ना, त्याच्यामध्ये सगळी मराठी मीडियमचीच आहेत. आणि आता सुद्धा मराठी मीडियमचा मुलगा एखादा मेरिट मध्ये आला तर त्याची टेस्ट घ्यायलाच लागणार ना, त्याला इंग्रजी शिकवता येतं. सर, आतापर्यंत पवित्र पोर्टलवर ज्या जागा अपलोड झाल्या त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जागा ज्या आहेत त्या इंग्लिश वाल्यांना देण्यात आल्या आहेत, असा पद्धतीचा आरोप ही विद्यार्थी संघटनेने केलेला आहे. 4,800 फक्त आहेत, बाकी नाहीये. एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती आहे ना, सगळी मराठी मीडियमचीच आहे. अच्छा. आणि इंग्रजी सुद्धा इंग्रजी मराठी मीडियमचा असला म्हणून त्याला चान्स दिला जाणार नाही असं बिलकुल नाही. आम्ही सेपरेट हे काढलाय खुलासा की त्यांना परीक्षा दिली पाहिजे म्हणून. कारण इंग्रजी तर आलं पाहिजे, शिकवायचं आहे हो. प्रत्येकाच्या नोकरीपेक्षा मुलांचं हित आहे ना. त्यांचं अनेक म्हणणं आहे, त्यांच्या निवेदनामध्ये एक मागणी आहे की 2010 मध्ये जे इंग्रजी माध्यमचे म्हणजे ज्यांचं डीएड इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे त्या शिक्षकांना ज्यांना सेवेत घेतलेला आहे त्यांनी आतापर्यंत किती जिल्हा परिषदेची गुणवत्ता वाढवली, किती विद्यार्थ्यांना फ्लुएंट इंग्लिश बोलता येते, अशा पद्धतीची भूमिका देखील त्या विद्यार्थ्यांची. बघा, विद्यार्थी स्वतःला नोकरी पाहिजे म्हणून कोणी काही बोलू शकतं, त्याच्याबद्दल माझा काही नाही, त्यांचा तो अधिकार आहे. फक्त मुलांना आता 3 लाख संख्या कमी झाली आणि जर तुम्हाला पूर्णपणे बंदच करून टाकायचं असेल गव्हर्नमेंट एज्युकेशन तर बंद करून टाकू, माझं काही हरकत नाही. मुलं का आपोआप कमी होतात का? पालक हजारो रुपये भरून मुलांना खाजगी शाळेत घालतात. का घालतात सांगा? अच्छा. आता शेवटी मुलांचा विचार केला पाहिजे ना. याच्यामध्ये एकच मुद्दा आहे की त्यांना स्वतः संधी दिली, त्यांचे टेस्ट घेतली जाणार ना. जे साधन व्यक्ती म्हणून घेणार आहे त्यांची टेस्ट घेतली जाणार. टेस्ट घेतली जाणार. मग ते मराठी मीडियमचं असं इंग्लिश मीडियमचं असलं तरी टेस्ट घेतली जाणार. सगळ्यांना इक्वल हे मिळतच ना. टेस्ट होणार. जो टेस्ट असल्याशिवाय काय होणार आहे? मुलांना शिकवायला आलं पाहिजे. मग पुण्यामध्ये सर आता आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे, तर त्यामध्ये एकतरी तुमच्या वतीनं काही शिष्टमंडळ त्यांना भेटून आता जे तुम्ही सांगितलेलं आहे ती माहिती त्या विद्यार्थ्यांना कोणी सांगेल का, जेणेकरून ते विद्यार्थ्यांना ती भूमिका जी आहे ती समजेल? मी सांगतो, कमिशनर ऑफिसला सांगतो. त्यांना सर्क्युलर काढलं, त्यांनी जे सर्क्युलर काढलं त्याची प्रत त्यांना द्यायला सांगतो. येस. ओके. थँक्यू सर. हो. थँक्यू.